श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण पाहतच आहोत बाहेर कशी परिस्थिती आहे. सगळीकडे हाय अलर्ट आहे. त्यामुळे आपण सर्वांनी न घाबरता सकारात्मक ऊर्जा कशी वाढवता येईल ह्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बाहेर जे वातावरण आहे ते भयानकच आहे, पण त्यावर आपण सर्वांनी मिळून मात करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण घरात बसून देखील खूप काही करू शकतो. आईचं नामस्मरण, पूजापाठ, हवन, जे आपल्याकडून जमेल तितकं. आध्यात्मिकतेनेच ही परिस्थिती हळुवारपणे कमी होऊ शकते. म्हणून जर गरज असेल तरच बाहेर पडा. आणि सर्वांनी लक्षात घ्या, जी आजकालची मुलं पूर आला आहे आणि त्यात ते स्टंट रील हे करण्याच्या नादात स्वतःहून आपल्या पायावर कुल्हाडी मारून घेत आहेत. हे किती चुकीचं आहे. आपणच आपल्या अडचणी वाढवून घेतल्या तर कसं चालेल. प्लीज सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की मजा मस्तीमध्ये कोणताही धोका पत्करायला बाहेर पडू नका. माहीत असून जर चुका केल्या तर आई पण काय करू शकते. इतका पाऊस आहे आणि देवस्थानांना जाण्याची घाई करू नका. काही चुकीचं घडण्यापूर्वीच स्वतःची काळजी घ्या. देव आहे, बघून घेईल असं होत नाही. आपला अतिशहाणपणा आपल्यालाच नडू शकतो. म्हणून प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या परिवाराला देखील सांभाळा. आई आहेच, पण आ बेल मुझे मार असं केलं तर अगदी चुकीचं आहे ना. मग आपल्याला कोणालाच हक्क नाही आईला काही बोलण्याचा. आपण चुका करायच्या आणि खापर आईवर. म्हणूनच गरज असेल तरच बाहेर पडा. तसंच आईच्या नामस्मरणाने स्वतःला आणि इतरांना देखील सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. एकमेकांवर टीका करण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्याला जितकं जमेल तितकी चांगली कर्म करा, इतरांना मदत करा, जेणेकरून हळूहळू सर्व परिस्थिती आव्याकात येईल. आईच्या नामानेच हे सगळं सुरळीत होऊ शकतं. आईचं नाम जप सतत सुरू ठेवा. श्री स्वामी समर्थ.